कसे काय केला बापून विकास केला ह्याने काय केलंय 55 वर्षांनी की लोकांना खेळवलंय नाही का दुसरं काय केलं नाही आणि खाली जातीचं राजकारण दुसरं काय सोनार हा बापू वातावरण शोभाताईला वातावरण चांगलं आहे आणि शोभाताई 100% फिक्स आहे आणि राणीताई पण आणि शोभाताई पंचायत समितीला 5 वर्ष त्यांनी चांगलं काम केलेलं आहे आणि आता शहाजी बापू आमच्या सोबत असल्यामुळे तर काहीच अडचण येणार हो शहाजी बापू 100% सगळेजण काम करतात शहाजी बापूमुळे आमच्या गावात चांगला विकास झालेला आहे काय ब्लॉक असेल पाण्याचा विषय असेल सगळा क्लिअर विषय यांचा जो 50 वर्षात विकास झालेला नव्हता तो या शिवसेनेच्या पक्षाच्या माध्यमातून भरपूर निधी आणून बापूंची कामं चांगली आहेत. आमच्या गावाचा पाण्याचा प्रश्न मिटवलेला आहे, रस्त्याचा प्रश्न मिटवलेला आहे, समाज मंदिर असतील, गोरगरीब जनतेसाठी बापूंचं काम हे अतिशय चांगलं आहे. विरोधकांनी एक काम केलेलं नाही एक पाठी दावलेली दाखवायची आमचं त्यांना म्हणे ती काय एक असा बोर्ड दाखवायचा की विरोधकांनी इथं काम केले आणि इथं अशी अशी पाटे आणि इथे 50 लाखाचा 10 लाखाचा निधी पाठी त्या पाठीवरलं साल दाखवायचं. म्हणजे आजकाल जो विकास चालू आहे तो सगळा शहाजी बापूंमुळे चालू आहे आणि त्यांनी एकदा काम ठरवलं की ते प्रत्यक्षात करून दाखवतात, फक्त आश्वासनं देत नाहीत, ते करतायत का. बाबासाहेब सारखं योग्यासारखं डोकं चालत नाही. आज तुम्ही कुणाला बी मत द्या, काय बी करा, तुमच्याजवळ लय पैसा आहे ती वता ती माझ्यानं होत नाही. मला फक्त डोकं आलं पुढं निविजन काय करणार आहे ती निविजन कसं करतंय माणूस त्याच्या पाठीमागं जायचं. बाबासाहेबांनी किती कामं केली कशात काम केले काय नाही आमदार झाल्यापासून आमदार आतापर्यंत काय दिसली येतात का गावाकडे कधीच नाही कधीच नाही आमदार झाल्यापासून नाही तर आपली कामं करणारा माणूस आपलं हे करणारा दुःख जाणणारा माणूस एकमेव कसं आहे एकंदरीत वातावरण वातावरण चांगलं आहे. जो 50 वर्षात विकास झालेला नव्हता तो या शिवसेनेच्या पक्षाच्या माध्यमातून भरपूर निधी आणून बापूंची कामं चांगली आहेत. आमच्या गावाचा पाण्याचा प्रश्न मिटवलेला आहे, रस्त्याचा प्रश्न मिटवलेला आहे, समाज मंदिर असतील, गोरगरीब जनतेसाठी बापूंचं काम हे अतिशय चांगलं आहे. त्यामुळे आम्ही बापूला सपोर्ट देऊन या माध्यमातून निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे आणि समाजाचा पाठिंबा आम्हाला चांगल्या प्रकारे आहे. कोण आहेत उमेदवार इथं बापू उमेदवार बापूंचे आहेत. कसं आहे त्यांचं काम त्यांचं काम चांगलं आहे. याच्या अगोदरही त्यांनी पंचायत समितीमध्ये 5 वर्ष उपसभापती म्हणून काम केलेलं आहे. तेही काम चांगले केलं आहे. त्या कामाच्या जोरावरच आम्ही आज निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. लोकांची त्यांना जुना अनुभव आहे. लोकांची पसंती कशी आहे लोकांची पसंती तर चांगली आहे, उत्स्फूर्त पाठिंबा आहे, जनमताचा कौल चांगला आहे. त्यामुळेच आम्ही उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे. विजय होतील खात्री विजय होतील विजय हा 100% आमचा आहे. काय विकास काम या इथं कडलास मध्ये काय विकास काम राहील विकास काम आता काही राहिले थोडं कुठं किरकोळ प्रमाणात रस्त्याचे म्हणा कुठं महिलांच्या काय सक्षमीकरणाचं काम राहील ते सुद्धा आम्ही पूर्ण करणार आहे. काम काय राहिलेच नाही, 90% काम पूर्ण झालेले आहेत. जे 10% काम राहिलेले आहेत ते सुद्धा आम्ही करणार आहे काम. नमस्ते काकू कसं आहे एकंदरीत इथलं वातावरण खूप छान आहे इथलं आणि एकनाथ शिंदे बापूने तिने लाडक्या बहिणींना पेन्शन हे चालू केली त्यामुळे ना सगळे कामं जेवढे 50 वर्षात नाही कामं झाले तेवढे बापू कामं केले आणि तुला जेवढा हे आहे तेवढं भरपूर सगळं तुमचं काम चांगलं आहे. हो हो बापू काम चांगलं. काय म्हणजे यावेळेस कोण आहे उमेदवार शोभाताई फिटकाव. कसं आहे कसं त्यांचं वातावरण वातावरण भरपूर चांगलं आहे. महिलांनी सगळ्यांनी परिस्थिती उत्तम दिला. विजय विजय हो नक्की विजय आमचे. नमस्ते काकू नमस्ते. कसं आहे इथलं वातावरण काय शोभाता एकट काय सगळ्यांच्या तोंडात नाव हो आहे. चांगलं आहे वातावरण. चांगलं आहे. त्या आधी 5 वर्ष पंचायत समितीला होत्या त्यांची कामं चांगली होती. आता त्या चांगलंच काम करते इथून पुढं आणि चांगला विजय होईल. कामाचा अनुभव असल्यामुळे हो हो कामाचा अनुभव असल्यामुळे एकदम चांगला एकदम चांगला आहे. शहाजी बापूंचं कसं आहे इथं वातावरण हो चांगलं आहे वातावरण. होय लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात मिळतेत की एकनाथ भाऊनी केलेत की लाडक्या बहिणीला पैसे त्यांचा सपोर्ट आहे. होय काय लाडक्या बहिणीमुळे सगळ्यांचं सगळे होय होय आता येतोय वेळ होय होय आता येतोय येते की. नमस्ते ताई काय इथलं वातावरण एकंदरीत कसं आहे एकंदरीत वातावरण एकदम छान आहे. शोभाताई खटकाळ यांनी आजपर्यंत 5 वर्ष त्यांनी जे काम केले ते खूप चांगल्या पद्धतीने केले आणि त्यांनी जे विकास कामं केलेत त्याच्यामध्ये आपल्याला सगळीकडेच पाहायला भेटते आणि त्यांना लोकांचा खूप प्रतिसाद आहे. त्यामुळे 100% त्यांची उमेदवारी जी आहे त्याच्यामध्ये त्या विजय मिळवणार आहेत हे निश्चित आहे.
कसं आहे त्यांचं काय त्याला अनुभव आहे ह्याच्या सगळ्या हो, खूप अनुभव आहे त्यांना. म्हणजे 5 वर्षाचं त्यांचं काम ह्याच्या अगोदरचं. त्यामुळे त्यांना बराच ह्याच्यामध्ये अनुभव आहे. त्यामुळे त्यांचं काम नक्की चांगलं आहे. त्यामुळे लोकांचा भरपूर प्रतिसाद आहे. शहाजी बापूंचे काय काम आहे तिकडे? हो, भरपूर प्रमाणामध्ये. म्हणजे आजकाल जो विकास चालू आहे, तो सगळा शहाजी बापूंमुळे चालू आहे. आणि त्यांनी एकदा काम ठरवलं की ते प्रत्यक्षात करून दाखवतात. फक्त आश्वासनं देत नाहीत, ते करतायत काम. काय ते समोरच्या पार्टीकडून बाबासाहेबांकडून पण कामं झालीत असं लोक बोलतात. नाही नाही, त्यांचं कसं आहे माहितीये का, फक्त आश्वासन द्यायचं त्यांचं काम आहे. की आतापर्यंत त्यांनी कधीच काम पूर्ण केलं असं मी तर पाहिलं नाही. फक्त आश्वासनं दिली, ही मी स्वतः अनुभवलंय. बरं. तरी पण ते म्हणतात आम्ही कामं केली. नाही नाही, माझे म्हणजे कामं केले तर त्यांना रिझल्ट पाहायला भेटेल ना आता. काय लाडक्या बहिणीचे पैसे वगैरे? हा, ते व्यवस्थित सगळं चालू आहे आता. त्याच्यामध्ये वाढ पण होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींचा त्यांना भरपूर प्रतिसाद मिळणारच आहे. त्याचा फायदा इथं बापूंला होतो. हो, होतो नक्कीच होतो. कोण आहे ते तो उमेदवार बापूंचा? बापूंचे काही शोभाताई खटकाळे आहेत आणि राणीताई पाटील. कसं आहे त्यांना वातावरण? एकदम छान आहे. विजयाची खात्री? विजयाची 100% खात्री दोन्ही. थँक्यू. आजी काय कसं काय? चांगलं आहे. आमचं अडे अडचणी आमचे काढतात आणि आमच्या गावाचा विकास व्हावा, आमच्या गावाला संस्कार मिळावा, आमच्या गावात सगळी एकी व्हावा, विरुद्ध पडू नये. आणि माझी सून शोभा उभा राहिली तिच्याबद्दल मी 4 गोष्टी सांगते आणि माझा चांगला पूर्ण आशीर्वाद आहे. कशा आहे सुनबाई? लय छान आहे ते आई. लय छान आहे ते सुनबाई आमच्या, बरं का. आणि आपल्या गावात की आपल्या स्वतःसाठी काय करायचं नाही, सगळ्यासाठी करायचं. आणि तसं योगेश दादा करून दावतात काय. आणि योगेश दादामुळं आम्हाला किंमत आहे, आम्हाला मान आहे, बरं का. आणि योगेश दादा जे आपला जो पैसा आहे किंवा रक्कम आहे किंवा संपत्ती आहे ह्याची काय उपयोगीचं नाही काय. योगेश दादाची बुद्धी, डोकं, माणूस किंवा ही सगळं माणूस बळ किंवा बुद्धीत काय येतंय तीच करते ती, आपणाला येत नाही. हे माझं मस्त ढीग पैसा आहे, माझं सगळं आहे, माझं धन आहे, संपत्ती एक वापरते. पण बुद्धी नाही ना, डोकं वापरलं पाहिजे ना. आज कुठं काय करायचा, कशाचा विकास करायचा, काय करायचं हे. म्हणजे पैसा असून उपयोग नाही, माणुसकी आणि डोकं आणि कसं हित करायचं, आज ह्या पैशाचा हित काय वापर करायचा आहे हे कळलं पाहिजे. तसं मला तसलं काय कळत नाही. मी फक्त माणुसकी धरून माणसात येऊन माझी माणसं म्हणून, आणि माझीच माणसं आहेत सगळी काय. माणसं माझीच आहे ती. मला कुठली अडचण येऊ नये आणि मी अडचणीत पडत बी नाही. माझी अडचण पडली तर काढते. माझ्या मुलावर मी शब्द टाकत नाही, भार टाकत नाही की माझे मी स्वतः सुद्धा खाय. पण बाबासाहेब सारखं, योगेश सारखं डोकं चालत नाही. आज तुम्ही कुणाला बी मत द्या, काय बी करा, तुमच्याजवळ लय पैसा आहे ती वता, ती माझ्यानं होत नाही. मला फक्त डोकं आलं, पुढं निविजन काय करणार आहे, ती निविजन कसं करतंय माणूस ह्याच्या पाठीमागं जायचंय. आणि ह्यांना सुनबाईच्या प्रचाराचं कसं झालं? सूनबाई चांगली आहे. त्या सूनबाईचा प्रचार असाच हो नेहमी. आणि माझी सूनच आहे म्हणते ती सगळीकडे गेलं तर. कुठं शोभाची सासू आहे म्हणते ती, योगेशची आजी आहे म्हणते ती. ओळख तयार झाली. हा, शोभाची सासू म्हणून ओळख सगळीकडे तयार आहे. आज कुठं बाहेर गेलं तर ती शोभाची सासू आहे, बरं का. मला त्यात चालेल. एकंदरीत वातावरण चांगलं आहे सध्या. योगेश दादा खटकाळे आणि त्यांच्या खाली जे काही शिटा असतील महायुतीच्या, त्यांच्यासाठी अनुकूल वातावरण आहे. काय योगेश काय सगळे काय 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 नेमकं काय केलं त्या माणसाने? त्या माणसानं म्हणजे कसं काम करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. काय वेगळं? त्यांच्याकडे म्हणजे कसं आहे, आश्वासन हा विषय नाही. एक फोन केला की ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात, असं त्यांचं आहे. ते फोनचं पण ऐकलंय की कधी पण कॉल केला तर ते फोन उचलतात, कामं करतात. खरं आहे का हे? खरं आहे. बरं. आणि त्यांचं कसं असतं, कुठला निधी असो अगर न असो, स्वतःच्या स्वखर्चातनं पहिले ते काम बरं. असं त्यांचं काम. त्यांची कामं त्यांच्याकडून भरपूर होतात. 99% होणार. 1% जर थोडंफार हे झालं तर काय विजयाची खात्री कशी आहे? 100%. प्रचार कसा झाला? प्रचार आहे साहेब, प्रचार असो अगर नसो, पण सगळ्यांच्या मनात त्यांचं काम योग्य काम आहे. नमस्ते काका. नमस्कार. कसं आहे एकंदरीत कसं वातावरण आहे जेते पंचायत? कडलास गटात शहाजी बापूची हवा आहे. शहाजी बापूचं कामच तसं आहे. नगरपालिकेत पण तसंच आहे आणि इथं गटात पण तसं आहे, दोन्ही गणात पण तसं आहे. त्या अकोल्याला 50 कोटी निधी दिलाय बापूंनी. सांगोला रस्ता हा 5.5 कोटी दिलेत. येता जाता येत नव्हतं, रोज ऍक्सिडेंट होत होतं, लोकांची एवढी अवस्था बेकार होती. वाटंबर कडलासला 8 कोटी रुपये दिले. ह्या गावात पेविंग ब्लॉक बसायला जागा नाही. एक असा उमेदवार आहे, शिंदे वस्तीला जायला जागा नाही, स्वतःच्या क्षेत्रातून रस्ता दिलाय. त्यांची 100 कितीतरी अडचण होती.
स्वतः तिथून रोड देऊन त्या लोकांचे सगळे प्रश्न सोडवलेत. गावात काय विकासाचा मुद्दाच काय नाही. जल जीवनाचा 2 कोटी रुपये तीर्थक्षेत्र आराखड्याला दिलेत आता बापूंनी. या काम घ्यायला आता सध्या बापूच्या माध्यमातून जर आता उद्या काम काय एखादं कामाचं जर प्रमाण विकास करायला तर गावात गावायला जागा राहिलेला नाही. त्याच्यामुळे योगेश आणि राणूताई अशोकभाऊ हे गावातले एक नंबर राजकारणी. त्यांनी प्रस्ताव पाठवायलाच काय विषय विषय राहिला? गावात काम काय करायचं हा प्रश्न पडलाय. आता एवढा विकास केलाय अशोक भाऊ तर आणि रानू हा ती त्यांचं तर काय एक नंबर काम आहे त्यांचं. अशोक भाऊ ही गावात किती अडचणीच्या कधी पण फोन करू द्या. आज त्यांच्या वयाच्या जर ह्याच्यानं काम बघायचं म्हणलं तर त्यांच्या तर कामच करू शकत नाही. कोणच करू शकत नाही. कुठल्या बी अडचणीला कधी पक्ष बघणार नाही का. त्यामुळे रानूताई ही त्यांची मुलगी आणि बापूंची सून असल्यामुळे गावात मत जाणार नाहीत. आम्हाला 100% त्याची गॅरंटी. काही अडचण नाही. काय अडचण नाही गावात. विरोधकाकडून पण कामं केलीत बोलते. विरोधकांनी एक काम केलेलं नाही. एक पाठी दावलेली दाखवायची. आमचं त्यांना म्हणे ती काय एक असा बोर्ड दाखवायचा की विरोधकांनी इथं काम केले आणि इथं अशी अशी पाटे आणि ती 50 लाखाचा 10 लाखाचा निधीची पाटी त्या पाटीवरलं साल दाखवायचं. मग त्या समाज मंदिर 50 वर्ष मेमोरियल समाजाचं सभा मंडप होतं. कधी न झालेलं तिथं नव्हतं तरी बापूंनी त्याला पैसे दिले. त्या गटात कुठं सभा मंडप नका ते वस्ती दिलाय. शेरी समाजाला दिलाय. तिथं वर गेजगे वाढीत दिलाय. तिथनं पहिला रोड हा आमच्या 3 मीटर होता. 4.5 मीटर. आता रोड हा 5.5 मीटर झालाय. कुठेही जावा तुम्ही रोड वाड्या वस्त्या न होणारे रोड वर आमच्या तिकडे जाणारा कोळेमळ्यातून जाणारा रोड लोणविर रस्ता हा लोकांना जाता येत नव्हतं. त्या रोडनं जाऊन लोकांचे ऍक्सिडेंट होत होते. तर लोणविर अकोला आणि सांगोला तिथून लोकांचे कितीतरी फायदा झालाय. निजामपूर रोड तर सगळा झालाय. नकातवाडी रोड झालाय. खटकाळवाडी रोड झालाय. विकासामध्ये काही अडचण. आपण चांगला विकास केला या भागात. बापूचा नादच करायचा. नाद करायचा ना हे पेक्षा वेगळं काय सांगा. काय पण सांगा. कुठलंही काम सांगा आणि काय पण सांगा. बापू असा आलाय माणूस आणि गेलाय माघारी. आणि कोणी असो बापूचे वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. कसं होतं कोणी गावातला आलाय पुढारी आणि लेटर पॅड द्या आणि ती असं नाही. कुणी जाऊ द्या. मी नाही गावातला गोर गरीबातला जाऊ द्या आणि माझी अडचण आहे बापू असं एक लेटर पॅड द्या आणि तुमची गरज आहे मला दवाखान्यात एकनाथ शिंदे साहेब फोन लावायचा. बापू कुठल्या पक्षाचा कुठल्या गावचा फक्त कुठनं आलाय एवढं विचारणार आणि लगेच सांगणार हे लेटर द्या तुम्ही टाईप करून आणि लगेच तिथं लगेच फोन करणार. आणि दवाखान्याचं काम तर एकदम ओके. लाडक्या बहिणीमुळे तर नादच करायला नाही. आता आमची अवस्था अशी झाली लाडक्यामुळे बायका निवांत आहे. त्यामुळे काय विषय काय राहिलंच नाही काय विषय. त्यामुळे एकनाथ शिंदेचं काम तर काय नादच करायचं नाही. त्यामुळे कुठंच काय अडचण नाही आम्हाला. जसं एकनाथ शिंदे काम करतात त्यांच्या पावला पाऊल ठेवून बापू काम करतात. बापूच्या पावला पाऊल ठेवून योगेश खटकाळे काम करतात. कसं असतं हे सगळं? योगेश कसं आहे योगेश हा पहिला विचार पण बापूंनी स्वीकारलाय. तो काम करणारा कार्यकर्ता आहे. तो हाडाची काढ करणारा कार्यकर्ता आहे. कुणाचं पण काम असो त्यानं आतापर्यंत गावात काय पार्टी बघितली नाही. काहीच बघितलं नाही. बरे कुठल्या बी म्हणजे विरोधकात पण काम केलं नाही योगेशनं कोणी सांगू आमचं काम केलं नाही असं नाही. त्यामुळे योगेश हा असा आहे. कुठल्या गावात आहे तुम्ही आम्ही सांगतो पण नाही. कुठल्या गावात जावा योगेशचं नाव सांगा. योगेश खटकाळे कोण आहे आणि काय लगेच काम काल आता एका गावात फोन 2-3 आलते योगेशला मी असंच म्हणाला रे योगेशचे लोक मला फोन करतील तिथं खूप अडचणी आहेत लोकांच्या काय पाईप नाही काय लाईट फटाफट काम चिंतेत काढली. ती म्हणली लोक इथं रस्ता जायला आज जायला वाट नाही उंच आहे गाड्या पाठवून यंत्रणा टाईट. कुठल्याच गावात जाऊ कुठल्या गावात एखाद्या गेलाय आणि योगेश विषयी जर एखाद्या माणसांमध्ये बाईटमध्ये बोलला काय नाही. आणि राणूताई तर ह्या 4 गावात काय करायचं सगळी त्यांची नाती राणीला कोण सोडू शकत नाही. त्याच्या वडिलांचं आणि बापूंची सोन आहे. अशोकबाचं कार्य असं आहे त्याला चालीही करू शकत नाही. कोणाला पण विचारू शकत नाही. अशोकबाव या गावात सरपंच होते. त्या गावात अशोकबाव सरपंच होऊन गेले. त्यांच्या काळात झालेली कामं आणि त्यानं केलेले लोकांनाही कुठले गोरगरीब आता समजा एखाद्या गेजवाटला माणूस आलाय आणि म्हणला की बाबा मला एक 10 लाख लोन द्या. अशोक भाऊ सगळं सोडून तिथं जेवत्या ताटावरून उठणार आणि आलो म्हणणार आणि जाणार. एखादं मयत झालं आणि अशोकला म्हणलं मामा तुमचं वय झाले तुम्ही येऊ नका लेट या दवाखान्यात असं झाले कुठला ऍक्सिडेंट झाला आणि एखादा गावात होतच ना घडत असतं रोड आहे काय आहे घडतं. तिथं जर गेलं आणि अशोक भाऊला फोन केला असं झाले आम्ही येतो बसणार नाही माणूस. हा मोटरसायकल तिथे येणार किती पण थंडी असू द्या काय पण असू द्या पण त्या पावसात येणार मोपल्यावर बांधून तिथलं सगळं करणार सगळं हे करणार मग घरी जाणार सगळा विधी करून. कुठलीही गोष्ट चांगली असो वाईट असो अशोक बसरा माणूस नाही गावात. त्याचीच पावती आज त्यांना त्यांना 100% मिळणार. अशोक भाऊतीच्या मुलीला गावात मत टाकणार ना असा माणूस राहणार नाही. शोभा काय गावात काय नाही झालं हे काम केले ग्रामपंचायत कुणी पण सांगू द्या विरोधकांना सांगू द्या गावात एखादं काम झालं नाही. कुठल्या 12 बोलूचे असो काय
म्हणजे विकासाविषयी काय राहिलंच नाही. त्यामुळे लोकांमधून परिस्थिती मिळते. लोकांमधून प्रतिसाद चांगला आहे, काय अडचण नाही, गोरबल आहे, एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व कुठल्याही गावात जावा तुम्ही. कोणी पण उभा राहू द्या, त्याचा काही विषय नाही. पण त्यांना लोक मानणार वर्ग आहे, त्याच्यामुळे मतदान पडणार आहे. ती काय असं हवे नाही अकोर म्हणीला असं आहे तसं काही नाही. त्यांचे त्यांचे स्टेटसने ते राहतात, काम करतात. काम नाही झालं बोला, कोण काय राहतंय तो असायचं म्हणण्याला त्याला अर्थ नाही. आता काम नाही झालं तर मग म्हणायचं हा चुकीचा माणूस आहे. आम्ही ह्या गावात गावचा आहे म्हणून बोलत नाही. तुम्ही या 4 गावात जाऊन करा, वरल्या 5 गावात करा, 9 गावात कुठेही जाऊन चौकातला विचारायचं आणि मग होईल त्याचा निर्णय. लोकही त्यांच्याला पॉझिटिव्ह आहेत. मतदान हे 100% चांगलं होणार, चांगल्या मताधिक्याने निवडून येणार. फोन करायची गरज नाही, लोक येऊन थांबले ते निघालाय. अशोक भाऊची मुलगी उभा राहणार आणि इकडे निघाले. योगेश निघाला आणि त्याचे कार्यकर्ते येऊन उभा राहणार, नारळ फोडायचा कामाला लागा. लोक आम्हाला फोन करते, अरे थांबा अजून पुढे उमेदवारी फायनल नाही, बरं. तुम्ही या आपण काम करू. समोरच्याचा तर उमेदवार पण अजून फायनल. उमेदवार फायनल होऊ शकत नाही, कसा होणार? शेनी काय म्हणजे काय चुकीचं वागलीच नाही तर काय होणार? म्हणून अशोक हा चुकीचा वागलाच नाही कोणाबरोबर. विरोधकाच्या बरोबर विकासाचं म्हणजे अशोक चुकीचं वागले, एखाद्या बाईट मध्ये अशोक माझं हे केलं नाही. आपलं ओपन चॅलेंज आहे त्याला. काय होऊ शकत नाही तसं. त्यामुळे काय अडचण नाही, दोन्ही उमेदवार चांगल्या मतांनी निवडून येणार, चांगला विकास होणार. गावात कुठली अडचण नाही, पाणी गावात नदीला काय नदीला एवढ्या अडचण होती आता ह्या नदीतलं पाणी अजून आहे. एक छोटा प्रॉब्लेम सांगतो तुम्हाला. तिथं अंतरातलं खाल्ल्या पाणी घेतं, बापूकड लोक आली, गावातली सगळी लोक आली आणि असं बापू रातची दारं जी निघून पाणी गेले. बापूने एका दिवसात त्या ठेकेदार लोकांकडून दारं सगळी अडवली. तिथं माणूस लावला, एक बंधाऱ्याचं पाणी अजून खाली गेलं नाही. पुन्हा सगळा बंधारा मोकळा होता. कुठल्याही गावाच्या माणसाला विचारत कुठल्याही विचारा, मी म्हणतोय म्हणून तिथं आता काल पावसाचं एवढं पूरग्रस्त झालं, तिथं पुलाखाली फुटले. कोणी फोन केला नाही, ऑफिसला कोणी फोन केला नाही. हे योगेश खटकाळे गाड्या पाठवून मला फोन आला, मामाची यंत्रणा पाठवायचे, गावच्या लोकांना जाता येत नाही. झटक्यात पुलाखाली रस्ता करून वाहनाला पाठवली. कोणाला विचारा तुम्ही, एका तासात रस्ता करून लोकांची वाहतूक चालू केली. कोणाला पण विचारा गावात. आम्ही म्हणतोय म्हणून नाही, त्याला वाटेल योगेश मामा आहे असा तो विषय नाही गावात. पण जे विकासाच्या मुद्द्यावर आपण फक्त बोलायचं. पावसाचं काम चालू त्यामुळे काय अडचण नाही गावात, कुठेच काय अडचण नाही. शोभाताईला वातावरण चांगलं आहे आणि शोभाताई 100% फिक्स आहे आणि राणीताई पण. आणि शोभाताई पंचायत समितीला 5 वर्ष त्यांनी चांगलं काम केलेलं आहे आणि आता शहाजी बापू आमच्या सोबत असल्यामुळे तर काहीच अडचण येणार. शहाजी बापूचं वातावरण कसं हो, आहे? शहाजी बापू 100% सगळेजण काम करते शहाजी बापूचं. शहाजी बापूमुळे आमच्या गावात चांगला विकास झालेला आहे. ब्लॉक काय ब्लॉक असेल, पाण्याचा विषय असेल, सगळा क्लिअर विषय आहे यांचा. काय लाडक्या बहिणीचे पैसे वगैरे? नाही, त्या लाडक्या बहिणीचा काही विषय नाही इथं. लाडक्या बहिणीचं काय नाही, ते असेल काय त्याचं, पण गावचा विकास चांगला केलेला आहे. त्यांना काय पहिला जुना अनुभव चांगला आहे, त्यामुळे काम पण चांगली होती. कोणाला चांगला अनुभव नाही. खटकाळे ग्रामपंचायतीपासून इलेक्शन चालू आहे त्यांचं, त्यामुळे त्यांना राजकारणाचा चांगला अभ्यास आहे. काय प्रत्येकाच्या तोंडात त्यांचं नाव आहे, काय काय हा, त्यांनी तेवढं कामच केलेलं आहे इकडं. काय राहिलेली काम होतील तुमच्याकडे? हो, 100% होणार. काय जनतेच्या मनात आहे ते? जनतेच्या मनात 100% योगेश दादा शोभाताई राणीताई. ते कडलाच गटात. कर्लाच गटामध्ये बापूचं वातावरण फुल आहे. बर. काय काम केली बापूने एवढे? कॅनलला पाणी आलेलं आहे आमच्या बर. नदी सध्या नदीमध्ये पाणी भरपूर आहे. सगळं हिरवगार केलं हिरवंगार आहे बापून केलेलं एकदम. बर. हा. आता काय इथं मग झडपी परिस्थिती कशी आहे? योगी दादा खटकाळे बर. यांनी आमचा 10 वर्षाचा प्रश्न सोडवलेला आहे बर. रस्त्याचा. बर. हा. 10-15 दिवस प्रश्न सोडणार ती योगी दादाने या नाही रस्त्यावर सोडला आमचा. बर. एकंदरीत वातावरण चांगलं आहे. वातावरण एक नंबर आहे. काय आबा बाबासाहेबांनी पण काम काय नाही, कोणाला इथं चॅकून टेकत नाही अकोल्यात. कडला टॅक्स टेकत नाही त्यांचं. हा. का टेकत नाही मग? एवढं काय म्हणते ते आम्ही विकास केला. कसे काय केलं बापून विकास केला, ह्याने काय केलंय? 55 वर्षांनी की लोकांना खेळवलंय नाही का, दुसरं काय केलं नाही. आणि खाली जातीचं राजकारण, दुसरं काय सोनं आहे त्यांचं. हा. बापू का? नमस्ते. काय नाव आपलं? पांडुरंग तात्या असबे. बर. कसं आहे कडलाच गटातलं वातावरण? एक नंबरच आहे. बापूच्या माग जवळजवळ 80% लोक आहेत ह्या गावातले तर. बर. होय. बापू स्वतः सुसाट आहे तिथे. हो बापू. कसं काय एवढं बापूच्या मागे कशी काय जनता? बापू आधी योगेश खटकाळे दोघं एकत्र झाल्यामुळं बर. इथं जास्त त्या दोघांच्या सीटा येणार 100%. बर. कसं आहे योगेश खटकाळ्यांचं काम इथलं? योगेश खटकाळेच काम चांगलं आहे, जनसंपर्क आहे, कामं चांगली केलीत. 5 वर्षात ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात होती, त्यामुळं ग्रामपंचायतीची कामं चांगली केली. बर. त्यामुळे योगेशच्या मागे सगळी लोक आहेत. बर.
होय. जनतेतून चांगला प्रतिसाद आहे. जनतेतून चांगला प्रतिसाद चांगल्या मताने निवडून येणार. बाबासाहेबांनी पण कामं केली म्हणते तिथे. बाबासाहेबांचं काही नाही, काही नाही कामं नाहीतच या दीड आमदार- वर्षात कसलंच काम नाही. आमदार झाल्यापासून किती वेळा आले आमदार झाल्यापासून एकदा बी नाही. एकदा पण एकदा बी नाही. आणि काम काहीच नाही तसं. त्यांची वर बी सत्ता नसल्यामुळे त्यांचं काही चालत बी नाही. हे आता जनतेला कळायला लागले मतदाराला सुद्धा भाजपशिवाय पर्याय नाही. जनता म्हणजे सत्तेच्याच पाठीमागे गेलं तर विकास चांगला होऊ शकतो. हा वर केंद्रात बी वर राज्यात बी सगळीकडेच भाजप असल्यामुळं आता तालुक्यात बी तसं चिन्ह येण्याचं चिन्ह आहे. सांगोल्याची निवडणूक त्याच धर्तीवर होणार बीजेपी. जय हरी. काय गावचं वातावरण आहे, कसं वातावरण? गावचं वातावरण आहे बापूकड. बर. बापू आमचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. काय किती वाटतेच कामे झाली? भरपूर कामे केलीत बापूंनी. बर. बापून भरपूर कामे केली, त्याबद्दल काही वादच नाही. काय उमेदवार कोण आहेत उमेदवार? उमेदवार एक राणीताई पाटील आणि शोभाताई खटकळे बर. या दोन आहेत. काय त्यांना- त्यांचं वातावरण कसं आहे? इथं वातावरण चांगलं आहे, त्यांना एक नंबर वातावरण आहे. इथं गुलालच जाणार आणि 100% खात्री आहे ती निवडून येईल. काय खटकाळ्यांचं काम कसं आहे? काय एक नंबर चांगलं आहे काम ते. आणि दुसरं राणीताईचं? राणीताई काय तिथं बोलायचं काम नाही. बर. एकंदरीत गुलाल. गुलाल हा आमचाच आहे. काय बाबासाहेबांनी किती कामं केली? कशात काम केले काय नाही. आमदार झाल्यापासून आमदार काय आतापर्यंत काय दिसलं नाही आपण. येतात का गावाकडे जाऊन? कधीच नाही. कधीच नाही. आमदार झाल्यापासून नाही. नाही. बर. शहाजी बापूंचे शहाजी बापूला तोडच नाही. विकास कामं पण केली. विकास काम भरपूर केले. नगरपालिका त्यांनी आणली, सगळं त्यांनी केलं. आता विश्वासू माणूस, आणि एकनाथ शिंदेचे लाडके आहेत अजून. एक नंबर लडके. हा काय म्हणाल ते मागेल ते त्यांना मिळतं. ओकेच. नमस्कार. काय कसं आहे कडलास गटात, कसं आहे वातावरण? कडलास कोणाची गटामध्ये हवा आहे इथे? कडलास गटामध्ये पूर्वी माझे बंधू अशोभाऊनी जिल्हा परिषद लढवली होती आणि आम्हाला 2 गावातच 36 लीड मिळलं होतं, अकोला आणि वासूर. आणि कोणती अडचण येणार नाही, कारण सगळे आमचे म्हणजे नातेवाईक आहेत. आणि ह्याच्यात निवडणुका केलीत, कारण अशोभाऊ 10 वर्ष सरपंच होते, 10 वर्ष कारखाने संचालक होते, 5 वर्ष जिल्हा परिषद सदस्य होते. पूर्वी आम्ही शेतकरी कामगार पक्षात काम करायचो. त्यानंतर काही ह्यांना आबासाहेबांचं वय झाल्यानंतर आणि नसलेल्या माणसाबद्दल वाईट कधी बोलू नये, बरोबर. म्हणजे विकास केला न केला त्यांच्या ह्यानं, कारण ते विरोधी पक्षात होते, जेवढा करायचा त्यांनी विकास केला. मी कैलासवासी जगन्नाथ लिगाडे यांच्या तालमीत तयार झालेले अशोक भाऊ हे. त्यामुळे आम्ही जिथं असतो तिथं प्रामाणिक काम करतो, गद्दारी कधी रक्तात नाही. काय होईल बघा आता हे election? त्या निवडणुकीमध्ये म्हणजे माझ्या मते आता तसं मला तर वाटतं की निवडणूक बऱ्यापैकी एकतर्फीच आहे. बरं. पुढचा तर अजून उमेदवार ठरला नाही. इथं तर काय या 2 गावाची साथ टेकत नाही कोणाचं. बरोबर. हा, उमेदवार कोण जर ठरला तरी काय फरक पडणार नाही, कारण नेहमी आम्ही राजकारणातच आहे. कसं आहे शहाजी हा. बापूचं कसं आहे वातावरण? शहाजी बापूचं कसं माहिती आहे का, शहाजी बापूला एक टर्म आमदारकी मिळली होती, पण त्या काळात शिवसेनेची सत्ता होती. पण ज्यावेळेस आमदारकी 19ला मिळली त्यावेळेस आमच्याच गावात 38 कोटी रुपये दिले. बरं. असा कोणता ही नाही की रस्ता डांबरी नाही. गावात तुम्ही कुठेही फिरा, प्रत्येक म्हणजे वाड्या वस्तीवर गेलं तर डांबरी आहेत. बापूंनी चांगली कामं केली. बापनच एक नंबर काम केले. बाबासाहेबांनी किती केली काम आता आमदार झाले? आता कसं आहे, ते नवीन आहेत. आता ते एकतर असताना विरोधी पक्षात आहेत आणि मग अजून तर काही केलं नाही, तर त्यांना आमदारकी दिलेली आहे जनतेनं. शेवटी कसं आहे, विरोधी पक्षात जरी असलं तर निधी येईल तेवढा येतो. नाही, विरोधी पक्षात असलं तरी निधी तसं नसतंय की त्याला सत्ता जर असेल तर मग मुख्यमंत्री असू द्या, उपमुख्यमंत्री असू द्या. कामं नाही. कशी होणार मतदारसंघात? आता त्याला म्हणजे कसं आहे, जनतेनं जे काही केलेलं असतं त्याला डावलायच नसतं. पण एवढ्या तालुक्याचं प्रतिनिधित्व करायचं आता म्हणजे प्रतिनिधित्व दिलेलं आहे. कसं झालं, स्वर्गीय गणपतराव देशमुख वारल्यानंतर एक म्हणजे ही झालं की लोकांना भावनिक होऊन, पण आता त्यांना कळलंय की बाबा काही विकास बी होईना आणि
आता काय त्यांच्याबद्दल काय कोणाबद्दल आपण मी वाईट बोलणार नाही. त्याचं एक कारण आहे की विकासाचं काम करत असताना शहाजी बापू जे आहे व्यक्ती, म्हणजे कुणाचंही काम असू द्या काय, मी तर कित्येक वेळा काम घेऊन जातो, पण नाही म्हणतात असं नाही. म्हणजे इथं दोन दोन उमेदवार तर फिक्स बापूंचे आहेत. नाही, हे आता 2 उमेदवार फिक्सच आहेत आणि 7 तारखेला गुलाल निश्चितच आहे. गुलाबीचे आहेत. ते काय फक्त मतच मोजायची किती पडते. हा, कोणी जरी किती विरोध केला, विरोध हे काय असतेच, विरोध असतोच की, बरोबर आहे. बरं, लोकशाही आहे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1952 साली घटना दिली. लोकशाहीला काय उभा राहायचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्यामुळं म्हणजे एखाद्याला कार्ड म्हणणं अर्ज किंवा असं काय नाही. आणि आशुभाऊनं एकच काम केलं, कैलासवासी जगन्नाथली गाडी आशुभाऊ असू द्या, गावात दादागिरी कोणाची चालू दिली नाही. शांतता कायम शांतता मानते ते, आणि अशीच राहावी आमची नाथबाबा, म्हणजे हे आहे बाबा, गावात शांतता आहे. राजकारण हे 4 दिवसाचं असते. 7 तारखेला मतदान झालं, त्यानंतर विषय संपला, हातात हात घालून तसं आम्ही चालतोच नेहमी. ते तेव्हा असते तेवढं